सातवी गणित मॅथमॅटिक्समध्ये आपण आज तिसरा धडा चालू करणार आहोत. बरोबर. टाका सगळ्यांनी धड्याचं नाव. HCF अँड LCM. मसावी लसावी. मसावी आणि लसावी. बघा ह्या HCF ला का म्हणायचं? H म्हणजे हायेस्ट. हायेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा. C म्हणजे कॉमन. कॉमन म्हणजे ते सगळीकडे असायला पाहिजे. F म्हणजे फॅक्टर. फॅक्टर कुणाला म्हणायचं ते पण सांगतो, फक्त याचं लॉंग फॉर्म सांगा. मग काय HCF म्हणजे? हायेस्ट कॉमन फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर. बरोबर. LCM. L म्हणजे लिस्ट. लिस्ट म्हणजे सर्वात लहान. लिस्ट म्हणजे सर्वात लहान. C म्हणजे कॉमन. M म्हणजे मल्टिपल. मल्टिपल म्हणजे विभाज्य. आता फॅक्टर कोणाला म्हणायचं आणि मल्टिपल कोणाला म्हणायचं हे बी सांगतो तुम्हाला. काय सांगा? L म्हणजे लिस्ट. म्हणजे कोण? सर्वात लहान. C म्हणजे काय? कॉमन. आणि M म्हणजे काय? मल्टिपल. हे जसं सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. लिस्ट कॉमन मल्टिपल. तसं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी बघा, मसावी. म म्हणजे महत्तम. महत्तम म्हणजे सर्वात मोठा. महत्तम म्हणजे काय? सर्वात मोठा. सा म्हणजे साधारण. साधारण म्हणजे सगळीकडे आहे तो. सा म्हणजे काय? साधारण. महत्तम साधारण विभाजक. कळालं? विभाजक आणि विभाज्य, फॅक्टर आणि मल्टिपल मध्ये काय फरक आहे ते मी सांगेन तुम्हाला. लसावी. ल म्हणजे लघुत्तम. काय?
लघुत्तम म्हणजे सर्वात लहान. लघुत्तम म्हणजे काय? सर्वात लहान. जसं इथं लिस्ट म्हणजे सर्वात लहान, तसं लघुत्तम सा म्हणजे साधारण, वि म्हणजे विभाज्य. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, विभाजक आणि विभाज्य, जसं फॅक्टर आणि मल्टिपल मध्ये काय फरक आहे हे तुम्हाला हे लिहून घेतल्यावर सांगतो. त्याच्यासाठी अगोदर हे सेमीवाल्यांनी आणि इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी वरलं लिहून घ्या, मराठी माध्यमाच्या आणि खालचं लिहून घ्या, सांगतो. झालं का? लिहिलो का बेटा? हा, लिहिलो. बघा इकडे आता तुम्हाला मी आता फॅक्टर ज्याला आपण मराठीमध्ये का म्हणतो? विभाजक कुणाला म्हणायचं? ज्या संख्येला कशा कशानं भाग जातंय हे सांगणं म्हणजे फॅक्टर सांगणं, विभाजक सांगणं. बरोबर? कसं सांगतो ऐका. 4 चे विभाजक फॅक्टर म्हणजे 4 ला कशा कशानं भाग जाते? 1 न सगळ्या संख्येला भाग जाते. म्हणजे 1 हे फॅक्टर सगळ्याचं राहणार म्हणजे राहणार. म्हणजे 1 न कशाला बी भाग जातो म्हणजे 1 हा फॅक्टर कुणाचा बी राहणार. 2 च्या पाड्यात 4 आहे का बघा बरं. म्हणजे 2 न 4 ला भाग जातो का? कॉमा. आणि तीच संख्या हे सुद्धा त्याचा फॅक्टर फिक्स राहते, बघायची गरज नाही. म्हणजे कोण? 4. म्हणजे 4 चे फॅक्टर कोण कोण आहेत? 1 2 4. विभाजक कोण कोण आहेत? 1 2 4. दुसरं किती? 10. आधी पहिला का लिहू सांगा बरं आता तुम्ही सगळं. 1 फिक्स राहणारच कुणाचा बी. 2 च्या पाड्यात 10 आहे. 2. 3 च्या नाही, 4 च्या पण नाही, 5 च्या पाड्यात 10 आहे म्हणून त्याचा फॅक्टर 5.
6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, आणि तीच संख्या एक फिक्स राहते. समजलं का सगळ्याला? सांगा बरं आता ह्याचे फॅक्टर, विभाजक सांगा बरं मला 12चे. 1, 2च्या पाड्यात आहेत 2, 3च्या पाड्यात आहेत 3च्या टेबलमध्ये म्हणून 3, 4च्या टेबलमध्ये आहे 4च्या पाड्यात आहे म्हणून 4, 5 नाही 6, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12. तर मला सांगा हे सगळ्याला कळालं का? हा, एक 5 गणित देऊ तुम्हाला फॅक्टर लिहायचे. हा, लिहून घ्या. हे आधी 3 गणित लिहून घ्या आणि त्याच्यानंतर ते बोर्डावरले 5 गणित करा तुम्ही. ते 5 गणितामध्ये तुम्हाला फॅक्टर म्हणजे विभाजक लिहायचा आहे, म्हणजे त्या संख्येला कशा कशानं भाग जात आहे हे लिहायचं आहे. झालं का? लिहिलो का सगळेजण? बघा सगळेजण इकडं लक्ष द्या. तुमचे झालंय का अजून नाही तुमचं?
करा लवकर. तुमचं सगळ्यांचं झालं का हो? का नाही अजून? हा, करा करा लवकर करा. सचिन सचिन स्वामी सरला भेट घाला तुमच्या. हा बघा बेटा, आता या 5 गणितांचे मी उत्तर सांगतो. बघा, फॅक्टर लिहायचे आहेत, विभाजक लिहायचा यांचा. 8चे फॅक्टर सांगा बरं मला. 1 2 4 8 आलंय का बघा बरं सगळ्यांचं? आलंय. 15चे 1 3 5 15 15 बरोबर आहे. 6चे 1 2 3 6 कळालं का सगळ्याला? समजलं सगळ्याला? 20चे सांगा बरं मला काय काय आहेत फॅक्टर विभाजक. 1 4 बरोबर आहे. ह्याच्यापेक्षा वेगळे तर आले नाहीत ना तुमचे? आता 25चे बघा. 1 5 तर आज आपण काय शिकलो? फॅक्टर म्हणजे एखाद्या संख्येचे विभाजक कसं. आता एक बघा, आता हे काही संख्या येतात. 7 7 5 5 13 13 यांचे विभाजक म्हणजे फॅक्टर आपणाला लिहायचे. बरोबर आहे. यांचे विभाजक यांचे फॅक्टर काय आहेत सांगतो बघा. 7चे 1 फिक्स राहणार. 2 3 4 काही आहेत का? नाहीत. डायरेक्ट 7. कळालं? 5चे 1 फिक्स राहणार. 2 3 काही आहे का बघा बरं? डायरेक्ट 13चे सांगा बरं मला. 13ला कशा कशानं भाग जात आहे? 1 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13. याच्यावरून तुम्हाला काय दिसलाले, काय लक्षात येऊ सांगा बरं मला. ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात, हॅव्हिंग ओनली 2 फॅक्टर्स 1 अँड इटसेल्फ, म्हणजे काय? 1
आणि तीच संख्या त्याला म्हणा प्राईम नंबर. का म्हणा त्याला? The number having only two factors, one and itself. कळाला का अर्थ मी का म्हणलो? ज्या संख्येचे केवळ दोनच विभाजक असतात, एक व तीच संख्या, त्यास मूळ संख्या असे म्हणतात. आधी सेमीतून लिहून देतो आहे का? द नंबर हॅव्हिंग ओनली टू फॅक्टर्स, वन अँड इटसेल्फ. म्हणजे अर्थ काय व्हायचा? वन अँड इटसेल्फ म्हणजे एक आणि तीच संख्या. कळालं? वन अँड इटसेल्फ इज नोन ॲज प्राईम नंबर. येते लक्षात? कळतंय अर्थ याचा? द नंबर हॅव्हिंग, ज्या संख्येचे ओनली टू फॅक्टर, फक्त दोनच विभाजक, वन एक आणि इटसेल्फ तीच संख्या, इज नोन ॲज अ प्राईम नंबर. त्यालाच आता मराठीत सांगतो बघा. मूळ संख्या. ज्या संख्येचे फक्त दोनच विभाजक असतात, एक व तीच संख्या, त्याला मूळ संख्या असे म्हणतात. काय सांगा? सेमीच्या आणि उगाच समजण्यासाठी लिहून बघायचं. लिहून घेताना तुमचीच व्याख्या लिहून घ्यायचं. मराठीच्या आणि मराठीतली लिहून घ्यायचं. ज्या संख्येचे फक्त दोनच विभाजक, कॉमा एक व तीच संख्या, असतात, त्यास मूळ संख्या म्हणतात. उद्याच्याला ही व्याख्या तोंडपाठ पाहिजे सगळ्याला. कळालं का? आता हे आधी हे 3 गणितं लिहून घ्या. त्याच्यानंतर सेमीवाल्यांनी सेमीची व्याख्या, मराठीवाल्यांनी मराठीची व्याख्या.
लिहून घेतलात सगळ्यांनी? झालं? तर आजच्या पिरियडमध्ये आपण काय शिकलो? विभाजक म्हणजेच फॅक्टर कसे लिहायचे ते शिकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं मूळ संख्या प्राईम नंबरची व्याख्या शिकलो, जे की तुम्हाला उद्या पाठ करायचे. कळालं? ओके.